Good evening, class. Welcome to our new session of language study, grammar. Today is Saturday. The date today is the 13th of February 2021. Today we are going to move to page number 106. स्टुडंट्स, तुम्हाला सर्वांना आठवत असेल की गेल्या एका सेशनमध्ये आपण ट्रान्झिटिव्ह अँड इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स याविषयी माहिती घेतली होती. पुन्हा एकदा रिमाइंड करून देते, आठवतही असेल बऱ्याच जणांना. ट्रान्झिटिव्ह मीन्स असे वर्ब्स ज्या क्रियापदांना कर्माची गरज असते किंवा ज्या वाक्यांमध्ये क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी जिथे ऑब्जेक्ट्स वापरलेले असतात अशा सर्व क्रियापदांना आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब्स असं म्हणतो, सकर्मक क्रियापदे असं म्हणतो. आज आपण या ट्रान्झिटिव्ह वर्ब्सचाच एक पुढचा भाग म्हणजे आणखी एक पुढचं पाऊल आपण जाणार आहोत, पुढची स्टेप. तर चला आता आज मी तुम्हाला पेज नंबर 106वर याचाच पुढचा भाग तुम्हाला शिकवणार आहे. तो तुम्ही लक्ष देऊन पहा. लँग्वेज स्टडी ग्रामर. आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे आज आपण काही ट्रान्झिटिव्ह वर्ब्स काही ट्रान्झिटिव्ह वर्ब्सना दोन ऑब्जेक्ट्स म्हणजे दोन कर्मांची गरज असते किंवा त्यांची अर्थ पूर्ण होण्यासाठी दोन कर्म आवश्यक असतात. त्यातील क्रियापदांशी ज्या कर्माचा सर्वात जवळचा संबंध येतो अशा मुख्य कर्माला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतो. आणि जे दुसरं कर्म असतं त्या वाक्यामध्ये त्याला आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतो. म्हणजे काय ते आता आपण विस्ताराने पाहूया. पहा, डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की ट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणजे काय. तर समजा आता आपण इथे म्हटलं आहे, एक्झाम्पल म्हणून आपण एक वाक्य घेतलं आहे, दे गेव अ बुक. एवढंच वाक्य घेऊया, हिम सध्या लक्षात नका घेऊ. एवढंच की आपण म्हटलं की दे गेव अ बुक. दिस इज ट्रान्झिटिव्ह सेंटेन्स. तुम्हाला आता सगळ्यांना माहीत झालं की ट्रान्झिटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय. तर ज्यामध्ये दे हा सब्जेक्ट आहे, गेव हे वर्ब आहे आणि त्यांनी दिले. काय दिले? जेव्हा तुम्ही ह्या वर्बला व्हॉट असा क्वेश्चन केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळालं बुक. व्हॉट डीड दे गिव अ बुक. दे गेव अ बुक. नाव या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, हे तर असणारच, पण ऑब्जेक्टसुद्धा आहे. सो हे झालं ट्रान्झिटिव्ह सेंटेन्स किंवा हे झालं ट्रान्झिटिव्ह वर्ब. आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब अँड या वर्बला तुम्ही व्हॉट असा क्वेश्चन केल्यानंतर जे आन्सर मिळालं ते आहे फर्स्ट ऑब्जेक्ट. त्याला आपण ऑब्जेक्ट नंबर 1 म्हणूया. आणि ऑब्जेक्ट नंबर 1 म्हणजे ज्याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणणार आहोत. फक्त आपल्या सोयीसाठी मी इथे ऑब्जेक्ट नंबर 1 लिहिलं आहे, पण नेहमी लक्षात ठेव की ऑब्जेक्ट नंबर 1 म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्ट त्या सेंटेन्समधलं, त्याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणू. आता ही रूलर मी उचलते. आता हे सेंटेन्स पुन्हा एकदा पाहूया. दे गेव हिम अ बुक. आता इथे वाक्य एका शब्दाने वाढलं आहे. आता वाक्य झालं दे गेव हिम अ बुक. त्यांनी दिले त्याला एक पुस्तक. त्यांनी त्याला एक पुस्तक दिले. आधी होतं त्यांनी पुस्तक दिले. आता ते कोणाला दिलं ते पण लिहिलेलं आहे. मग आता या वाक्यामध्ये एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, ते आपण पाहिलं की हे आहे बुक. ऑब्जेक्ट नंबर 1 म्हणजेच डायरेक्ट ऑब्जेक्ट ते आहे बुक. कारण की या क्रियापदाला जेव्हा आपण प्रश्न केला व्हॉट डीड दे गिव, तेव्हा व्हॉटचा आन्सर आपल्याला म्हणालं अ बुक. मग या क्रियापदाचा डायरेक्ट संबंध या बुकशी आला आहे, म्हणून हे नंबर 1चं ऑब्जेक्ट झालं, ज्याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणायचं. आता हे बुक कोणाला दिलं ही विस्ताराने माहिती आली आहे. तर हे बुक दिलं त्याला. दे गेव हिम. त्यांनी त्याला दिलं. मग हे हिम काय झालं तर हे त्या वाक्यातलं ऑब्जेक्ट नंबर 2 झालं. ऑब्जेक्ट नंबर 2 ज्याला आपण म्हणूया इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता मोस्टली कीप इन माइंड, रिमेंबर वन थिंग. लक्षात ठेवा की मोस्ट ऑफ ऑल इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे आहेत
ते पर्सनल ते जे आहे ते पर्सनल प्रोनाऊन्ससारखे असतात. म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे मोस्ट ऑफ ऑल पर्सनल प्रोनाऊन्स असतात. पर्सनल प्रोनाऊन्स म्हणजे आपण त्याला म्हणूया की व्यक्तीशी संबंधित अशी सर्वनामं, तर ती ही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतात वाक्यामध्ये. आता हे आहे दे गेव हिम अ बुक. दे इज सब्जेक्ट, गेव इज वर्ब, him is object number 2 means indirect object, and this is object number 1 means it is direct object. लक्षात ठेवा, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे क्रियापदाशी ज्याचा डायरेक्टली संबंध येतो ते ऑब्जेक्ट. म्हणजे दे गेव म्हटल्यानंतर अ बुक, अ पेन असं तुम्हाला काहीतरी वापरावंच लागेल ऑब्जेक्ट, तर त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट नंबर 1 म्हणजेच डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि कोणाला दिलं ही वस्तू हे सांगणारं जे ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट नंबर 2 म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. हिअर इज अनदर एक्झाम्पल. सेंटेन्स नंबर 2. ग्रॅनी टोल्ड अस अ स्टोरी. आता या ठिकाणी हिअर ग्रॅनी इज सब्जेक्ट. ओके, करता आहे ग्रॅनी, स्टोरी सांगण्याचं काम ग्रॅनीने केलं आहे, सो शी इज सब्जेक्ट. टोल्ड इज वर्ब. अँड ग्रॅनीने सांगितल्या, त्या सांगितले ह्या क्रियापदाचा डायरेक्टली संबंध कुठल्या या 2 शब्दांपैकी कोणाशी आलेला आहे? ग्रॅनीने. व्हॉट डिड ग्रॅनी टेल? व्हॉट डिड ग्रॅनी टेल? इफ यू आस्क द क्वेश्चन टू दिस वर्ब यू विल गेट द आन्सर अ स्टोरी. जेव्हा तुम्ही डायरेक्टली टोल्डला प्रश्न विचारता काय सांगितले, तेव्हा तुम्हाला आन्सर काय मिळतं? अ स्टोरी. सो अ स्टोरी इज अ मेन ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट नंबर 1. So it is direct object. Story is direct object. Now Granny told a story to whom? To whom? To whom म्हणजे कोणाला सांगितली त्याने ग्रॅनीने स्टोरी? अस, आम्हाला सांगितली. सो हे आम्हाला हे काय झालं? हे सेकंड ऑब्जेक्ट झालं. सेकंड ऑब्जेक्ट म्हणजेच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. नाव द थर्ड सेंटेन्स. थर्ड एक्झाम्पल. अस्मिता रोट अ लेटर. Asmita wrote a letter. Asmita is subject because she is doing the action. Wrote is verb. Now what did Asmita write? A letter. So जेव्हा तुम्ही ह्या wroteला what हा क्वेश्चन केला, what did Asmita write, तेव्हा तुम्हाला आन्सर काय मिळालं? अ लेटर. सो रोटचा डायरेक्टली परिणाम कशाशी होतो आहे? रोटचा डायरेक्टली रिलेशन कोणाशी येतं आहे? अ लेटरशी. काय लिहिलं अस्मिताने? लेटर. सो दिस इज ऑब्जेक्ट नंबर 1. ऑब्जेक्ट नंबर 1 म्हणजेच ज्याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतो. आणि हे जे दिसतं आहे, अस्मिताने कोणाला पत्र लिहिलं? अस्मिता रोट अ लेटर टू हर आंट. म्हणजे अस्मिताने पत्र लिहिलं. पत्र हे डायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. कोणाला लिहिलं? To whom? To whom did she write a letter? She wrote a letter to her aunt. So her aunt is object number 2 means indirect object. तर आता तुम्हाला या तिन्ही उदाहरणांवरून साधारणपणे लक्षात आलं असेल की डायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं. पुन्हा लक्षात घ्या. वेन द मेन वर्ब इज डायरेक्टली रिलेटेड टू object, that is called the main object means direct object, and indirectly it is related to another word, so that is indirect object. So ते झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. नाव कीप इन माइंड, काही गोष्टी तुमच्या लक्षात ठेवायच्या तुम्हाला, जसे की आपल्याला इथे सांगता येईल. फर्स्ट थिंग काय लक्षात ठेवायचं आहे? ट्रान्झिटिव्ह क्रियापदाला, म्हणजे ट्रान्झिटिव्ह क्रियापद आपण मागच्या लेसनला पाहिलं होतं, म्हणजे ज्या क्रियापदाला ऑब्जेक्टची गरज आहे असं क्रियापद. ट्रान्झिटिव्ह क्रियापदाला व्हॉट म्हणजे काय असा प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळतं ते असतं डायरेक्ट ऑब्जेक्ट, ज्याला आपण मराठीमध्ये प्रत्यक्ष कर्म म्हणतो. हे तुम्हाला फक्त मी अर्थासाठी सांगण्यासाठी दिलेलं आहे. आपल्याला लक्षात ठेवायचा हा इंग्लिश वर्ड डायरेक्ट ऑब्जेक्ट. वेन एनी वर्ब डायरेक्टली रिलेट टू any object, that is called direct object. And when any other verb indirectly related to
any word, that is called indirect object. If you ask a question to the verb what, if you ask what to the verb, then you will get the answer, and that answer is direct object. जेव्हा एखाद्या क्रियापदाला तुम्ही वॉट विचारल्यानंतर तुम्हाला जे उत्तर मिळतं ते उत्तर म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. अँड इफ यू आस्क अ क्वेश्चन हुम टू दॅट वर्ब, जेव्हा तुम्ही हुम असा प्रश्न विचारता त्या क्रियापदाला, हुम म्हणजे कोणाला असा प्रश्न विचारता, तेव्हा यू विल गेट द आन्सर. दॅट आन्सर मीन्स इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. त्यालाच आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. वॉट प्रश्न विचारून जर क्रियापदाचं तुम्हाला जे उत्तर मिळतं ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, आणि होम प्रश्न विचारून तुम्हाला जे उत्तर मिळतं ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. ना आणखी एक तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखण्याचं आणखी एक तुम्हाला चिन्ह सांगते. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इज मोस्टली पर्सनल प्रोनाउन्स. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे असतात ते बरेचदा पर्सनल प्रोनाउन्स असतात. पर्सनल प्रोनाउन्स म्हणजे ज्याला आपण पुरुषवाचक सर्वनामं म्हणतो. आता ही कुठली, तर आय, वी, यू, दे, ही, शी, इट अशा प्रोनाउन्सशी रिलेटेड असतात ती, त्याला पर्सनल प्रोनाउन्स म्हणूया आपण. जसं की एक्झाम्पल, मी, यू, अस, देम, हिम, हर, इट एक्सेट्रा. अशा प्रकारची जी जर शब्द असतील तर ती इनडायरेक्ट ऑब्जेक्ट्स असतात. जसं की टेल मी अ स्टोरी. मदर इज टेलिंग, मदर टोल्ड मी अ स्टोरी. आता मदर टोल्ड मी अ स्टोरी याच्यामध्ये स्टोरी मेन ऑब्जेक्ट झालं, म्हणजेच डायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. तर मी काय झालं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आय गिव्ह यू अ पेन. अ पेन डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि यू इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. टीचर टीचेस अस इंग्लिश. इंग्लिश डायरेक्ट ऑब्जेक्ट, अस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. टीचर गेव देम क्रिकेट किट. क्रिकेट किट डायरेक्ट ऑब्जेक्ट, देम indirect object. Him. Father brought him a bat. Bat direct object, him indirect object. Mother gave her biscuit. Biscuit direct object, her indirect object. तर अशा प्रकारचे पुरुषवाचक जी सर्वनामं असतात ही सगळी पुरुषवाचक सर्वनामं आहेत, म्हणजे पर्सनल प्रोनाउन्स आहेत. ही सगळी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट्स असतात वाक्यात दिसतील तेव्हा. कधीकधी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून कधी नामंसुद्धा असतात. जसं की आता इथे नाम आहे राम. राम. आता राम आपण कसं सांगता येईल पहा. लक्ष्मण गेव a fruit to Ram. Lakshman gave a fruit to Ram. आता फ्रूट डायरेक्ट ऑब्जेक्ट झालं, पण कुणाला दिलं, रामला दिलं. राम इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. तर अशा प्रकारे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे आहेत फार अवघड नाही हा भाग. डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे क्रियापदाला जेव्हा आपण वॉट हा प्रश्न विचारतो, तर वॉट प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळतं ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, म्हणजे ज्याला आपण ऑब्जेक्ट नंबर 1 म्हणतो. आणि कुणाला, क्रियापदाला आपण जेव्हा कुणाला प्रश्न विचारतो तेव्हा जे उत्तर मिळतं ते ऑब्जेक्ट नंबर 2 म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आता आपण होमवर्कच्याकडे वळूया. हा भाग मी तुम्हाला पाठवणार आहे फोटो काढून. तुम्हाला हा भाग फोटो नीट बघून इतक्याच व्यवस्थित लिहूनसुद्धा काढायचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला ह्यावर आधारित 5 वाक्यांचा एक होमवर्क देणार आहे, तोही समजावून सांगते कसा सोडवायचा आहे. सो दिस इज होमवर्क. आज हा आपल्याला करायचा होमवर्क आहे. बरेचदा मी होमवर्क देते ती वाक्य जशीच्या तशी तुम्ही मला लिहून होमवर्क म्हणून माझ्या तोंडावर फेकून देता, तर हे अजिबात चालणार नाही. हा होमवर्क जो आहे तो तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून एक वाक्य मी सोडवून दाखवलेलं आहे की प्रत्येक वाक्याचं काय लिहायचं आहे
हे एक एक्झाम्पल म्हणून दाखवलेलं आहे. या प्रत्येक वाक्याविषयी तुम्हाला हे एवढं लिहायचं आहे, लक्षात ठेवा. हा होमवर्क काय आहे बघा. क्वेश्चन, लेबल द डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. एक्झाम्पल इज गिवन. तुम्हाला काय करायचं आहे की खालील वाक्यातील डायरेक्ट ऑब्जेक्ट कुठले आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कुठले ते तुम्हाला नाव टाकून लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. एक्झाम्पल, अंकल मेड अ केक फॉर द चिल्ड्रन. ओके, काकांनी मुलांसाठी एक केक बनवला. आता इथे सब्जेक्ट कोण आहे वाक्यामध्ये? अंकल आहे. वर्ब कुठलं आहे? बनवला, मेड. काय बनवला? व्हॉट डीड अंकल मेक? अ केक. आता अ केक, मेडचा डायरेक्टली संबंध कशाशी आला? केकशी. काय बनवलं? केक बनवला. अ केक इज डायरेक्ट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट नंबर 1 डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणूया. कुणासाठी बनवला? फॉर हुम डीड ही मेक अ केक? फॉर द चिल्ड्रन. सो फॉर द चिल्ड्रन हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलं. मग हे जर वाक्य दिलं आहे तर या वाक्याविषयी तुम्हाला असं उत्तर लिहायचं आहे. या वाक्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट काय आहे? इथे लिहायचं डायरेक्ट ऑब्जेक्ट अ केक. तुम्हाला ओळखता आलं डायरेक्ट ऑब्जेक्ट कुठलं? अ केक, तर ते लिहा इथे. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कुठलं या वाक्यातलं? फॉर द चिल्ड्रन. मग तुम्ही खाली लिहा तसं, फॉर द चिल्ड्रन इज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. असं प्रत्येकाचं लिहायचं इथे. आता वर एक उदाहरण दिलेले आहे जे आत्ता मी सांगितले ते एक्झाम्पल. त्याप्रकारे खालील वाक्यातील डायरेक्ट व इनडायरेक्ट ऑब्जेक्ट दाखवा. म्हणजे नुसतं दाखवायचं नाही आहे, नाही तर दाखवा म्हटलं की नुसतं दाखवून टाकते. ते तुम्हाला लिहायचं आहे अशा प्रकारे. प्रत्येक वाक्य, मिसेस देसाई टीचेस अस इंग्लिश. मिसेस देसाई आम्हाला इंग्लिश शिकवतात. या वाक्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट कुठलं? वाक्याच्या खाली लिहायचं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखलं ते बाजूला लिहायचं. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कुठलं या वाक्यातलं? ते लिहायचं खाली इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कुठलं ओळखता आलं ते लिहायचं. तसं सगळ्या वाक्यांचं करायचं. ही ब्रॉट सम वॉटर फॉर द ओल्ड मॅन. त्याने काही पाणी, थोडंसं पाणी म्हाताऱ्या गृहस्थासाठी आणलं. शी पेड 50 रुपीज टू द शॉपकीपर. तिने शॉपकीपरला 50 रुपये दिले. अर्पिता मेल्ड हर फोटोग्राफ्स टू हर सिस्टर. अर्पिताने तिचे काही फोटो तिच्या बहिणीला मेल करून पाठवले. अभय सोल्ड हिज कार टू हिज नेबर. अभयने त्याची कार त्याच्या शेजाऱ्याला विकली. आता या वाक्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्रत्येक वाक्यातले शोधून प्रत्येक वाक्याखाली व्यवस्थित लिहायचं. जसं मी ह्या एका वाक्याचे असं केलं आहे उत्तर या प्रकारे 2 ओळींमध्ये, तसं तुम्हाला प्रत्येक वाक्याचं 2 ओळींमध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं उत्तर करायचं आहे आणि पाठवायचं आहे. मला व्यवस्थित तुम्ही केलेलं होमवर्क हवं आहे. कारण मी कितीही व्यवस्थित सांगितलं तरी तुमच्यातले बरेच स्टुडंट्स पाहतच नाहीत व्हिडिओ. आणि व्हिडिओ न पाहता डायरेक्टली काहीतरी करायला जातात. आणि काहीतरी म्हणजे काय करतात तर ही वाक्य जशीच्या तशी लिहून मला पाठवतात. म्हणजे ही वाक्य सोडवायची कोणी? मी का तुम्ही? तुम्ही ना. तर मग अशा प्रकारे व्यवस्थित सोडवा ती वाक्य आणि मला पाठवा. आता तत्पूर्वी हा भाग तुम्हाला सगळा उत्तम सुंदर हस्ताक्षरात सगळा लिहून काढायचा आहे व्यवस्थित. रेड पेन, ब्लॅक पेन नाही वापरलं तरी चालेल, पण पेन आणि पेन्सिलचा वापर जरूर करा. आणि त्यानंतर हा होमवर्क तुम्हाला सोडवायचा आहे. आणि होमवर्कच्या खाली इंग्लिश होमवर्क असं लिहायला विसरू नका. कारण असं ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांचाच होमवर्क ओपन करून मी पाहणार आणि चेक करणार आणि प्रेझेंटी लावणार आहे. बरेच जण लिहायला विसरतात. होमवर्क असं लिहायला, इंग्लिश होमवर्क असं लिहायला विसरतात खाली. आणि मग ते म्हणतात की टीचरने आमचं नाव कसं काय टाकलं अभ्यास न करणाऱ्या आळशी विद्यार्थ्यांमध्ये. मग तुम्हाला जाग येते की आपण लिहिलंच नाही आहे. मग अशा वेळेला काय करायचं? तो जो काल पाठवलेला फोटो असतो तुमचा अभ्यासाचा तोच सिलेक्ट करायचा आणि पाठवून द्यायचा की टीचर हा माझा होमवर्क आहे. सो अशा प्रकारे मी तुम्हाला दरवेळेला खूप नवीन सांगत असते आयडिया, तरीसुद्धा तुम्ही खूप जणं मिस्टेक्स करता. आय होप की आज तुम्ही त्या कुठल्याही मिस्टेक्स करणार नाही आहात. आणि आय होप दॅट ऑल ऑफ यू could understand direct and indirect object very well.
So till then, goodbye, and I am waiting for your homework. Stay safe, stay at home.